Good morning. This is our fourth lecture of corporate accounting. In last three lectures, we discussed about accounting standards, that is meaning, characteristics, definitions, features, etc. Now, from today onwards, we will study accounting standards number 5, that is AS5, AS10, AS14 and AS21 with examples. अकाउंटिंग स्टँडर्डचं मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स हे आपण सगळे शिकलो. आता आपण काय शिकणार आहोत? 4 अकाउंटिंग स्टँडर्ड्स तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत आणि या अकाउंटिंग स्टँडर्डवरती काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण शिकणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट, that is AS5. The name of accounting standard is, listen carefully student, the name is lengthy. AS5 is related with net profit or loss for the period, prior period items, and change in accounting policies and चेंजेस इन अकाउंटिंग इस्टिमेट्स. बघा आता काय समजलं. अकाउंटिंग स्टँडर्ड 5 मीन्स AS5 हे 4 ॲस्पेक्टशी रिलेटेड आहे. कोणकोणते 4 ॲस्पेक्ट्स आहेत? नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, प्रायर पिरियड ॲटम्स अँड change in accounting estimates and change in accounting policies. ओके, हे 4 ॲस्पेक्ट्स आहेत. नाव we will discuss one by one aspect. We are discussing AS5. So first aspect is net profit or loss for the period. You know the meaning of net profit. बरोबर आहे. नेट प्रॉफिट तुम्हाला माहिती आहे. तो कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बरोबर. प्रॉफिट असेल तर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतो, नेट लॉस असेल तर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला येतो. बरोबर. आता हे काय आहे? नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. इट इज इन्क्लूड 2 कंपोनंट्स. या नेट प्रॉफिट ऑर लॉसमध्ये काय आहे? 2 कंपोनंट्स आहेत, 2 घटक आहेत. व्हॉट आर दॅट? नंबर 1 इज ऑर्डिनरी ॲटम्स अँड सेकंड इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस हा जो आहे हा 2 घटकांशी, 2 कंपोनंटशी रिलेटेड आहे. ते आहे, एक आहे ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी आणि दुसरे आहेत एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी. ओके. आता ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी मीन्स काय? व्हॉट डू यू मीन बाय ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज? ॲज द नेम इंडिकेट्स दॅट दिस ॲक्टिव्हिटी और दीज ॲक्टिव्हिटीज आर अंडरटेकन बाय बिझनेस इन देअर डे टू डे ॲक्टिव्हिटीज. ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? की रोजच्या बिझनेसच्या लाईफमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटीज असतात, रुटीन ॲक्टिव्हिटीज असतात, दॅट इज नोन ॲज ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम दॅट ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. ओके. आता आपला दुसरा कंपोनंट काय पाहिला होता? ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. ओके. नाव एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी मीन्स काय आहे? It is different or distinct from the ordinary activities. They are not regular or frequent. अपोजिट असणार ना. ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीच्या अपोजिट काय असतील? एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी. इट इज नॉट रेग्युलर अँड फ्रिक्वेंट. नेहमी क्रिएट होणाऱ्या नाही आहेत. ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी काय असतात? डे टू डे रुटीनच्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज मात्र काय असतात? ह्या
स्पेशल असतात, डिस्टिंक्ट वेगळ्या असतात, डिफरंट असतात रोजच्या व्यवहारापेक्षा. आता त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? ह्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज आर नॉट रुटीन नेचर, स्पेशल नेचर, बरोबर. ह्या नेहमी होणाऱ्या नाही आहेत. मग आता व्हॉट आर द एक्झाम्पल्स? तर फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? लॉस ड्यू टू अर्थक्वेक. अर्थक्वेकमुळे झालेलं नुकसान. सारखा होतो का अर्थक्वेक? भूकंप सारखा येतो का? नाही, बरोबर. देन मर्जर रिलेटेड आयटम्स. आपली कंपनी जर मर्ज झाली तर त्याच्यासाठी काही जो काही खर्च येतो, त्यातून काही जो आपल्याला प्रॉफिट मिळतो. तर मर्जच्या ॲक्टिव्हिटी पण आपण नेहमी रोज करत नाही. काय झाल्या? एक्स्ट्रा ऑर्डिनरी, बरोबर. म्हणजेच गव्हर्मेंट ग्रँट, आपल्याला वेगवेगळ्या सरकार अनुदानं देतं. अशासारख्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात ह्या काय आहेत? एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत. म्हणजेच काय झालं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲटम आणि ऑर्डिनरी ॲटम यांच्याशी रिलेटेड जो काही नेट प्रॉफिट येईल ऑर लॉस येईल, दॅट इज नोन ॲज AS5. बरं, AS5 शिकतो आहे आपण. त्यातला पहिला पॉईंट आपण कोणता पाहिला? नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. आता हा फॉर द पिरियडमध्ये पुन्हा आपण काय केलं की याच्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटी आहेत, 2 कंपोनंट्स येतात, ऑर्डिनरी कंपोनंट्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोनंट्स, बरोबर. आता ऑर्डिनरी कंपोनंटमध्ये मी काय एक्झाम्पल सांगितले? व्हॉट आर द एक्झाम्पल्स? प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट्स, फिक्स ॲसेट्स, ओके. देन लिटिगेशन, आपण काही दावे दाखल केले असतील, आपल्या काही रोजच्या रुटीनमधले काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्यातून काय आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होत असेल, तो लॉस याच्यामध्ये ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीजमध्ये येतो. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये काय येतं की जे काही ॲटम्स आहेत, जे वन्स इन ए व्हाईल म्हणतो आपण, वन्स इन ए व्हाईल, केव्हा तरीच होणार आहेत, बरोबर. फ्लड, अर्थक्वेक, सुनामी अशामुळे होणारा लॉस हा कुठे येईल? एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲटममध्ये, बरोबर. त्यानंतर काही टॅक्सेशनचे काही रूल चेंज झाले. टॅक्स कधी होतो? एकदाच, वर्षातून एकदाच चेंज होतो, बरोबर. जर असा काही चेंज झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला काही फायदा, समटाईम्स वी इनकर प्रॉफिट और समटाईम्स वी हॅव सफर लॉस. काही वेळेस आपल्याला लॉस होतो, टॅक्स कमी जास्त झाला, टॅक्स कमी झाला फायदा होतो, टॅक्स वाढला आपल्याला लॉस होतो. तर असा जो प्रॉफिट आणि लॉस असेल तो कुठे येणार आहे? एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम, अंडर द हेडिंग नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. समजलं? ठीक आहे. मी PPT शेअर करणार आहे तुम्हाला, तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता. देन नेक्स्ट आहे प्रायर पिरियड ॲटम्स. बघा, ॲज द नेम इंडिकेट्स दॅट द मीनिंग ऑफ दिस ॲटम. फर्स्ट वी डिस्कस नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, फर्स्ट कंपोनंट. सेकंड आहे प्रायर पिरियड ॲटम्स. प्रायर मीन्स बिफोर, बरोबर. कुठला बिफोर? कुठला पिरियड घ्यायचा याच्यामध्ये? तर आपलं जे अकाउंटिंग इयर असतं, बरोबर. आपण नेहमी अकाउंटिंग इयर कसं घेतो? 1 एप्रिल टू 31 मार्च, बरोबर. मग आता 1 एप्रिल 19 टू 31 मार्च 20 असं आपलं जर इयर असेल, तर या इयरच्या अगोदर प्रायर घडलेले जे काही एक्सपेंडिचर असतील, घडलेले जे काही इन्कम असतील, ऑल these income and expenses are recorded under prior period items. ओके. खूप वेळा आपल्या हातून चुका पण होतात, एरर्स होतात अकाउंट्स लिहित असताना, साहजिक आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण अकाउंट लिहित असतो आणि मग वी इनकर सम एरर्स ऑर सम ओमिशन. काही ठिकाणी लिहायचं राहून जातो, एखादी ठिकाणी 0 जास्त मांडला जातो, एखाद्या ठिकाणी कमी मांडला जातो, बरोबर. व्हाईल प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे लिहित असताना आपल्या हातून काही चुका होतात, काही वगळल्या जातं, काही लिहिलंच जात नाही, काही एक्सपेंडिचर नजर चुकीने राहून जातात, त्यानंतर काही ॲडजस्टमेंट करायच्या राहून जातात, बरोबर. आणि मग अशा वेळी काय करायचं? तर हे जे ॲटम्स आहेत हे गेल्या वर्षी झालेल्या प्रायर पिरियड ॲटम्स, ठीक आहे. मग हे जे आहेत ॲटम्स हे काय करायचे? आपण सेपरेटली डिस्क्लोज्ड
इन द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या वर्षीच्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये ते सेपरेट दाखवायचे. म्हणजे गेल्या वर्षी ज्या काही आपल्या चुका झाल्यात, आपल्या हातून काही अकाउंटमध्ये एंट्री करायची राहून गेलेली आहे, काही ॲडजस्टमेंट करायच्या राहिलेल्या आहेत, त्या या वर्षीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सेपरेट दाखवायच्या. समजलं? काय घेतलं मी? AS5. बरोबर. AS5मध्ये काय होतं की 4 कंपोनंट्स आहेत. या 4 कंपोनंट्समध्ये आज आपण फक्त 2 कंपोनंट्सची डिस्कशन केलं. फर्स्ट कंपोनंट काय होता? नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. त्यात पुन्हा 2 आयटम पाहिले, ऑर्डिनरी अँड एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि सेकंड कंपोनंट काय पाहिला? प्रायर पिरियड आयटम्स. बरोबर. प्रायर पिरियड आयटम्समध्ये काय जे काही राहिलेला आहे, आपला खर्च गेल्या वर्षीचा इन्कम मांडायचं राहिलेला आहे, खर्च मांडायचा राहिलेला आहे, तो आपण यावर्षी सेपरेट दाखवणार आहोत अंडर द हेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. जास्त मोठा व्हिडिओ केला तर तो अपलोड करायला त्रास होतो, म्हणून मी तुम्हाला पण जास्त हेवी नको म्हणून मी फक्त 2 आयटम्सची चर्चा करणार आहे आणि नंतर तुमचे प्रॉब्लेम घेणार आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू.